ज्या प्रकरणावरून राणे पिता पुत्र आदित्य ठाकरेंवर सतत आरोप करत असतात त्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एक मोठी बातमी आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशी व्हावी अशी मागणी तिच्या आईवडिलांनी आता केली आहे। दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेतून करण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास एनआयए सारख्या संस्थेकडून करण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे। याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मौर्या यांच्यासह मुंबई पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत। मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा दिशाच्या वडिलांनी याचिकेमार्फत आरोप केलेला आहे। दरम्यान याचिका दाखल करणाऱ्या दिशा सालियनच्या वडिलांचे नेमके काय दावे आहेत आणि त्यावरून राजकारण कसं सुरू आहे ते पाहूया। दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार? बदनामी थांबवा म्हणणाऱ्या दिशाच्या पालकांची याचिका। दिशाची हत्या झाल्याचा आई वडिलांचा दावा। आदित्य ठाकरेंसह अभिनेत्यांवरही गंभीर आरोप। ज्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून राणे पिता पुत्र आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत आले त्याच दिशा सालियनची फाईल पुन्हा उघडली जाणार का? हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे दिशा सालियनच्या वडिलांनी म्हणजे सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका। या याचिकेमार्फत धक्कादायक आणि तेवढेच आश्चर्यजनक दावे करण्यात आले। दिशाच्या वडिलांनी केलेल्या याचिकेत काय म्हटलंय आपण पाहूया। सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या करण्यात आली। दिशा मृत्यू प्रकरणाची एनआयए मार्फत चौकशी करण्यात यावी। समीर वानखेडेंसारख्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात ही चौकशी व्हावी। मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकला। आपल्याला नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडले। आदित्य ठाकरेंवरही याचिकेत गंभीर आरोप करण्यात आले। आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली, दिनो मौर्या आणि मुंबई पोलिसांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत। भाजप नेते नितेश राणे, पत्रकार अर्णब गोस्वामींनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपात तथ्य असल्याचं म्हटलंय। आमच्यावर घोटाळेपणाचा आरोप करणारे, आदित्य ठाकरेला वाचवणारे आता काय बोलणार? आता कुठल्या तोंडाने थोबाड उघडणार आणि काय जो स्पष्टीकरण देणार? कसं त्याला लपवणार? अन्य लोकांना वर बलात्काराचा आरोप करणारे, अन्य लोकांना खुनाचा आरोप करणारे, अहो तुमच्या कलानगरमध्ये सर्वात मोठा शक्ती कपूर बसलेला आहे, त्याला जर पहिला आवरा पहिलं, त्याला काहीतरी त्याला पहिलं एक आता त्याला कळेल चौकशी काय असतात, पोलीस इन्क्वायरी काय असते। मुख्यमंत्री कोण होतं? उद्धव ठाकरे होता। उद्धव ठाकरे स्वतः होते। स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी काय काय केलं हे वारंवार मी सांगत आलेलो आहे। सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब केले, मस्टरचे पानं कशी फाडली, वॉचमॅनला कसं गायब केलं, झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मग कुठे गेला, तर वनरायचा आता काय, हे सगळे विषय मी पहिल्या दिवसापासून बोलत आलेलो। आता सत्य बाहेर येणार आहे। आदित्य ठाकरेंच्या हे गोऱ्या गोमटा चेहऱ्याच्या मागे कोण मोठा एक बलात्कारी लपलेला आहे ना, आता जनतेला कळणार आहे आणि हा विषय इथपर्यंत थांबणार नाहीये। पुढे जाऊन ह्या केसमध्ये लहान मुलांचा काय रोल आहे हा पण आता हे पण आता टप्प्याटप्प्याने बाहेर येणार आहे। हे तो सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी आहे। दरम्यान दिशाच्या वडिलांनी याचिकेमार्फत गंभीर आरोप केल्यानंतर पोलीस चौकशीसाठी त्यांच्या घरी पोहोचले। दिशा सालियनच्या आई वडिलांचा बोलवता धनी वेगळा असून हे आदित्य ठाकरेंना अडकवण्यासाठी आखलेलं षडयंत्र आहे असा आरोप किशोरी पेडणेकरांनी केला। आज त्याला जवळजवळ 3 वर्ष होत आली। 3 वर्षात त्यांना एकदाही नाही वाटलं की आम्ही काही चुकीचं, म्हणजे माझा तर काही संबंधच नव्हता। फक्त मी महापौर या नात्याने एक प्रथम नागरिक मुंबईची, आणि ते जे सांगतात आम्हाला मदत करा, आम्ही चटण्या विकतोय, माझी बायको आता ते करते वगैरे, त्यासाठी जाणं आणि त्याला आता ही कलाटणी देणं, कोणतरी मागे आहे त्याच्या। तुमचा आरोप भाजपवर आहे का? कारण भाजपचे नितेश राणे पिता पुत्र हा विषय सारखा मांडत होते।
नाही, मी डायरेक्ट आरोप नाही करणार, पण ह्याच्या मागे षडयंत्र एक नक्की आहे. कारण ते पिता पुत्र आदित्यांना अडकवण्यासाठी करतायत हे अख्ख्या महाराष्ट्राने देशाला जगाला माहितीये. पण त्याच्यानंतर सीआयडी कडनं सगळी इन्क्वायरी झाल्यानंतर जो रिझल्ट आलाय तो पण महत्वाचा नाही. SIT बसवली होती. आता त्याच्यानंतर जर वडिलांना वाटत, आणि मी परत ते सगळे, मी एकटी गेलेली नव्हती, सोबत सर्व मीडिया होता, बरं, चर्चा समोर झालेली आहे. तिथे काय दबाव आणि काय टाकण्याचा प्रश्न आहे. दिशा सालियन प्रकरण विधिमंडळात गाजण्याची शक्यता काही नेते व्यक्त करतायत, तर या प्रकरणात योग्य ती पावलं उचलली जातील असं गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. पण माननीय अध्यक्ष निश्चितपणे यावर रुलिंग देईल का. एखाद्याकडे काही एव्हिडन्स असेल, पुरावे असेल, फोटो असेल, किंवा तो स्वतः अशी घटना घडत असताना तिथंच आजूबाजूला असेल, तर त्यांनी उठून सांगितलं तर कदाचित माननीय अध्यक्ष परवानगी देऊ शकेल. सन्माननीय कोर्ट जे डायरेक्शन देतील त्या डायरेक्शननुसार कारवाई केली जाईल. आणि दिशा सालियन यांच्या केसमध्ये या अगोदरच आम्ही सांगितलेलं आहे की जी काही चौकशी आहे ती कुठलाही पक्ष समोर न ठेवता ही चौकशी केली जाईल. याच्यामध्ये कुठलंही राजकारण होणार नाही ह्याची देखील आम्ही जबाबदारी. ज्या बाबतीत नितेश राणे असतील, नारायण राणे साहेब असतील, यांनी सातत्याने पुरावे देतो म्हणून सांगितलं, पण पुरावे घ्यायला कोण तयार नव्हते. त्याच्यामधले अनेक गोष्टी समोर आल्या. अनेक समोर आलेल्या गोष्टीनंतर आता हे लक्षात येतं आहे की निश्चितपणे याची निपक्षपात चौकशी झाली पाहिजे. CDR रेशो काढला गेला पाहिजे. त्यामध्ये टॉवर लोकेशन काढलं गेलं पाहिजे. तो वॉचमॅन होता, तो वॉचमॅन कुठे गेला हा पाहिला गेला पाहिजे. तर त्यातून सत्य समोर येईल आणि जनतेसमोरही माहीत पडेल. दरम्यान दिशा सालियन प्रकरणात आजवर काय काय घडलं तेही पाहूया. 8 जून 2020ला अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू झाला. काही दिवसातच सुशांत सिंग राजपूतचाही मृत्यू झाला. सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर दिशा आणि सुशांत दोघांच्याही मृत्यूबद्दल आरोपांच्या फैरी झडल्या. तत्कालीन महाविकास आघाडीमधील मंत्री आदित्य ठाकरेंवर नितेश राणेंनी आरोप केले. चौकशी CBI कडे देण्याची मागणी केली. CBI चौकशीची मागणी हायकोर्टानं फेटाळली. पुराव्यांअभावी किंवा आरोप सिद्ध न झाल्यानं केस बंद करण्यात आल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं. दिशाने आत्महत्या केली, तिच्यावर कोणताही बलात्कार झालेला नाही असं पोलिसांनी म्हटलंय. पोलिसांच्या निष्कर्षानंतरही राणे पितापुत्रांकडून सातत्यानं आरोप सुरूच राहिले. सालियन कुटुंबाने हे आरोप फेटाळले. फेब्रुवारी 2022 मध्ये दिशाच्या आई वडिलांचा माध्यमांशी संवाद झाला. राजकारणामुळे मनस्ताप झाल्याचं त्यांनी म्हटलं. जीवाचं काही बरं वाईट झाल्यास नेते जबाबदार असतील अशी दिशाच्या पालकांची भूमिका होती. ऑगस्ट 2021 मध्ये दिशाच्या वडिलांनी मुंबई पोलिसांना पत्र दिल्याचंही समोर आलं. दिशावर बलात्कार झाला, तिची हत्या झाल्याच्या बातम्या खोट्या असल्याचा दिशाच्या पालकांनी दावा केला. पण त्यानंतरही नितेश राणेंनी सातत्यानं आरोप सुरूच ठेवले. 2022 साली देवेंद्र फडणवीसांनी SIT नेमण्याची घोषणा केली. दिशा सालियन प्रकरणात रडारवर असलेलं मोठं नाव म्हणजेच आदित्य ठाकरे. त्यामुळे आता दिशा सालियनची फाईल उघडल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार की ते यातून सही सलामत सुटणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल. अमेय राणे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.